नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीवरील आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे ती जाणून घेण्यासाठी चॅनलवर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून विसरू नका। अपडेट अशी आहे, पवित्र वरील दुसरा टप्पा, शिक्षक पद भरतीची प्रतीक्षा। आचारसंहितेचा फटका, पहिल्या टप्प्यात 21,678 जागांसाठी प्रक्रिया। ही न्यूज आली आहे बुलढाणा इथलं। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे। आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडलेली होती। आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे। पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 21,678 शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया 2 वर्षांपासून सुरू आहे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 21,678 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली। पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती। त्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती। आता भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुलाखतीशिवाय 16,799 उमेदवारांची निवड। राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय या पदभरतीचा प्रकार स्वीकारला आहे अशा संस्थांमधील रिक्त असलेल्या 16,799 जागांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुलाखतीसह प्रकारातील जागा रिक्त। राज्यभरातील 1,096 व्यवस्थापन शाळांमधील 4,879 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली। यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्था चालकांना उमेदवारच मिळाले नाहीत व प्रकारातील भरतीसाठी 7,805 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती। आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती। आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शाळा, बुलढाणा यांनी सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।